मित्रांनो, पन्हाळगडावर एक अशी जागा आहे जिथे रात्रीच्या वेळी आजही घुंगरांचा आवाज येतो, असं स्थानिक लोक म्हणतात. होय, मी उभी आहे नायकिनीच्या वाड्यात. पण ही नायकीन नक्की होती कोण आणि सुलतानांनी तिच्यासाठी गडाच्या टोकावर हा महाल का बांधला? चला जाणून घेऊया आजच्या व्लॉगमध्ये. तुम्ही पन्हाळगडावर 3 दरवाजा किंवा सज्जाकुटी अनेकदा पाहिली असेल, पण गडाच्या एका कोपऱ्यात तटबंदीला लागून एक अशी रहस्यमयी जागा आहे जिचा इतिहास ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. मी उभी आहे पन्हाळ्याच्या नायकिनीच्या वाड्यात, ज्याला कलावंतीन महाल असंही म्हणतात. असं म्हणतात की तर रात्रीच्या वेळी आजही घुंगरांचे आवाज ऐकू येतात. हा वाडा नक्की कुणाचा होता? सुलतानांनी इथं नायकिनी का आणल्या होत्या? चला इतिहास अगदी जवळून अनुभवूया. मित्रांनो, या वास्तूला नायकिनीचा वाडा असं का म्हणतात? तर हा पहिला प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर असं आहे की मध्ययुगीन काळामध्ये म्हणजे बहामनी आणि आदिलशाही राजवटीत राजांच्या दरबारात नृत्य, संगीत आणि गायन करणाऱ्या ज्या मुख्य किंवा उच्च पदस्थ महिला कलाकार असायच्या, त्यांना नायकीन किंवा कलावंतीन म्हटलं जायचं. आणि या खास महालात त्या काळातील राजेशाही नर्तकींचं वास्तव्य असायचं आणि म्हणूनच या जागेला हे नाव पडलं. आता मुख्य प्रश्न हा की वाडा कुणी बांधला आणि कशासाठी बांधला? तर इतिहास सांगतो की हा वाडा पन्हाळ्याच्या शिलाहार राजांनी नाही, तर गडावर जेव्हा विजापूरच्या आदिलशाहीची सत्ता होती तेव्हा बांधला गेला. हा एक प्रकारे सुलतानांचा रंगमहाल समजा की. सुलतानाच्या विलासी जीवनशैलीचा हा एक भाग होता आणि गडाच्या पूर्व दिशेला थंड हवेच्या ठिकाणी हा महाल खास नृत्यांच्या मैफिली म्हणजे जलसे भरवण्यासाठी आणि त्या कलावंतांच्या राहण्यासाठी बांधण्यात आला होता. आता बऱ्याच जणांना वाटतं की या महिलांना इथं बंदी बनवून आणलं गेलं असेल, पण इतिहास वेगळं सांगतो. त्या काळी या शाही नर्तकींना दरबारात प्रचंड मानसन्मान असायचा आणि राजकीय वजनसुद्धा असायचं बरं. आणि विजापूर, गोवळकोंडा आणि चक्क इराण पर्यासारख्या परदेशातून सर्वात सुंदर आणि हुशार कलावंतांना शाही आमंत्रण देऊन मोठ्या मानधनावर इथं आणलं जायचं. आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आणि राहण्यासाठी गडावरील हा सर्वात सुरक्षित आणि आलिशान वाडा राखीव ठेवण्यात आला होता. पण काळ बदलला आणि इतिहासही बदलला आणि जेव्हा हा गड छत्रपती शिवाजी महाराज आणि पुढे महाराणी ताराबाईंच्या ताब्यात आला, तेव्हा अशा विलासी मैफिली थांबल्या. मराठ्यांनी या वास्तूचा वापर गडाच्या संरक्षणासाठी आणि लष्करी कामासाठी केला आणि आज हा वाडा पडक्या अवस्थेत आहे. या भिंतीवरचा तो राजेशाही थाट आता उरलेला नाही, पण इथल्या हवेमध्ये आजही तो इतिहास जाणवतो. तर मित्रांनो, हा होता पन्हाळगडाच्या नायकिनीच्या वाड्याचा पूर्ण इतिहास. पुढच्या वेळी पन्हाळ्याला याल तेव्हा या जागेला नक्की भेट द्या आणि हा इतिहास डोळ्यांनी अनुभवा. हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका ऐतिहासिक व्लॉगमध्ये. जय शिवराय. कमेंट मात्र नक्की करून जा.